करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केला होता। त्यालाच आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत काय म्हणालेत पाहूयात। संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। खरं म्हणजे हे त्यांनी स्वतःविषयी हा त्यांनी प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण? कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही। महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा। 2023ला मंजूर झालेलंच आहे ना। तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी, तमुकजी।